मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या घराच्या परसामध्ये लावलेल्या भाजीपाल्याची माहिती देण्यास सुरुवात केली होती. मागच्या व्हिडिओमध्ये मी बटाटे लावलेले तसंच कांदे लावलेले हे तुम्हाला दाखवलं होतं. आता हे बघा, कांद्याची पात ही अशा पद्धतीने आली आहेत आणि ही बटाट्याची रोपं आहेत. त्यानंतर इथे साईडला मिरचीची रोपं आधीचीच लावलेली आहेत. इथे पुन्हा दुसरं हे आहे, दुसरा बेड केलेला आहे, त्याच्यामध्ये लसूण लावलेला आहे. आता आला आहे तो थोडा थोडा आलेला आहे. परत तिसऱ्या बेडमध्ये कांद्याची पात लावलेली आहे. ही पहिल्या पातीच्या नंतर लावल्यामुळे थोडे अजून छोटे छोटे रोपं आहेत त्याची. इकडे भेंडीची लागवड नुकतीच केलेली आहे. आत्ता रोपं फुटायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, वेळ लागतो, पटकन होत नसतात ह्या गोष्टी. त्याच्यानंतर पाचव्या बेडमध्ये इकडे वांग्याची रोपं लावलेली आहेत. सहाव्या बेडमध्ये मिरची लावलेली आहे. सातव्या बेडमध्ये टमॅटोची रोपं लावलेली आहेत. आठव्या बेडमध्ये वांगी लावलेली आहेत. आता वांगी लावत असताना आपल्याला विविध प्रकारची वांगी बघायला मिळतात. भरताची वांगी असतात, काळी वांगी असतात, पांढरी वांगी असतात. तर सर्व प्रकारची वांगी इथे लावलेली आहेत. परत मिरचीची रोपं आहेत. ही वांगी, पुढे मिरची, पुन्हा एक रांग टमॅटोची लावलेली आहे. परत वांग्याची एक रांग आहे. पुन्हा वांगीच आहेत. त्यानंतर देवाला फुलं वाहण्यासाठी, घरातलीच फुलं तयार व्हावीत यासाठी झेंडूची रोपं लावली आहेत. लवकरच ती मोठी होतील. झेंडूची रोपं पटपट वाढतात. त्यानंतर इकडे दुधी भोपळा, घोसाळी, शिराळी यांचे वेल येतील. आता ते रोपं यायला सुरुवात झालेली आहे. तसंच तुम्ही साईडला बघाल, साईडच्या भिंतीला नागवेलीची पानं ही लावलेली आहेत. तसंच जुनी मिरचीची आणि वांग्याची रोपं आहेत. तुम्हाला मी दाखवेल इथे की मिरचीच्या झाडाला मिरच्या आलेल्या आहेत. जेव्हा दारातला भाजीपाला खुडून आपण स्वयंपाक करतो ना, तेव्हा त्या स्वयंपाकाची गोडी औरच असते. त्याच्यामुळे जर आपल्याकडे सगळ्यांच्या इथे जर जागा असेल घराच्या जवळ, तर असं मिरची, वांगी अशी रोपं लावायला हरकत नाही. तुम्हाला नागवेल मगाशी म्हटले मी, तर ते नागवेलीची वेल बघा. हे आत्ताच 1 महिन्यापूर्वी ह्याची लागवड केली होती. आता एवढं स्वरूप आहे. ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आणि जेव्हा हा संपूर्ण भाजीपाला वाढेल त्यावेळेला इथे सगळं हिरवंगार झालेलं दिसेल. अतिशय छान वाटेल तेव्हा बघायला. आणि घरातला सर्व भाजीपाला घरात येईल आणि सर्व पूर्णतः नैसर्गिक असेल. याच्यानंतर पुन्हा मी जेव्हा या सर्व रोपांची वाढ होईल त्यावेळेला पुन्हा एक व्हिडिओ मी अपलोड करेन.